तुम्ही कधी हा प्रसाद खाल्लाय का? कोणता तो पुढे पहा. पण त्या आधी सकाळी सकाळी नाश्त्याला आज आहे ना आलू पराठा बनवायचा ठरवलं होतं आणि शंभूला टिफिनला आलू पराठाच द्यायचा होता आणि त्यालाही खूप आवडतो. त्यामुळे म्हटलं चला कधीतरी ठीक आहे. बऱ्याच दिवसानंतर मी आज आलू पराठा बनवला होता आणि तोही न फुटता इतका छान मस्त टम्म फुललेला आलू पराठा. कधी कधी माझ्याकडून पण आलू पराठा फुटतो, पण आज मात्र माझ्याकडून एकदम परफेक्ट बनला होता आणि खूप टेस्टी पण झाला होता. त्यानंतर म्हटलं चला तर घराची थोडीशी डीप क्लिनिंग करूया, कारण बरेच दिवस झाले आणि त्यातली त्यात देवघर पण खूप जास्त खराब झालं होतं. म्हटलं चला स्पेशली त्याच्याकडेच लक्ष देऊया. आणि त्यानंतर आतमध्ये पण भरपूर जाळे झाले होते, ते पण काढले आणि त्यानंतर मग देवघर पण स्वच्छ करायला घेतलं, कारण त्याच्यावर भरपूर अशी धूळ बसली होती आणि छोटी छोटी डिझाईन असल्यामुळे ना तर घरामध्ये ते काही साफ करणं मला जमलंच नाही. म्हणून म्हटलं चला आज बाहेर मस्त असं घासून काढूया. तर मग थोडंसं साबणाने त्याला क्लीन केलं, पण त्या कुंकवाचे डाग काही निघाले नाही त्यावरून. आणि प्युअर लाकडाचं असल्यामुळे जास्त पाणी पण टाकता येत नव्हतं. सगळी क्लिनिंग वगैरे झाल्याच्या नंतर आधी देवपूजा करून घेतली आणि देवपूजेला खूप वेळ लागला, पण खूप प्रसन्न वाटत होतं, कारण भरपूर वेळ असा पूजेसाठी घालवला की मन अगदी प्रसन्न होऊन जातं. त्यानंतर दुपारच्या वेळेला शेतात गेले होते आणि झेंडूचे झाडं लावलेले होते, तर ते आता काढून टाकायचं काम चालू होतं, कारण त्याला आता फुलं येत नव्हते. त्यानंतर इव्हिनिंगच्या वेळेला हॉस्पिटलला जायची वेळ आली आणि लाडूला थोडं व्हायरल इन्फेक्शन झाल्यामुळे मग तिला हॉस्पिटलला घेऊन जावं लागलं. त्यानंतर दादा तिची अशी समजूत काढत होते, कारण तिला खूप जास्त भीती वाटत होती इंजेक्शनची. आणि तेवढ्या डॉक्टरही आले, तर चेकअप वगैरे झालं. आज होती शाकंभरी पौर्णिमा, तर शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी आमच्या कोरठणच्या खंडोबाची यात्रा असते, तर त्या दिवशी तळी भरतात. तर आमच्या घरची खंडोबाची तळी भरत होते आणि तळी भरताना मग असा काही प्रसाद बनवावा लागतो, जो मी पहिल्यांदाच ट्राय केला आणि पहिल्यांदाच खाल्ला. त्यामध्ये भात आणि त्यामध्ये ना हरभरा आणि ज्वारी मिक्स करतात. त्यानंतर असा गोड प्रसाद बनवतात. चला तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. बाय.